राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून 2% दराने महागाई भत्ता हा लागू केलेला आहे. मात्र राज्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना मात्र हा महागाई भत्ता अद्यापही लागू करण्यात आला नाही. त्यामुळे ही महागाई भत्ता वाढ लागू व्हावी अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आली आहे. सनदी अधिकाऱ्यांना 2% महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरून 58% इतका करण्यात आला. त्यानुसार महागाई भत्त्याची सदरची वाढ 1 फेब्रुवारी पासून मिळण्यास सुरुवात झाली. जुलै ते ऑक्टोबर 2025 या महिन्याची थकबाकी मार्च 2026च्या वेतनात जमा करण्यात आली आहे. तथापि उर्वरित माहे, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 3 महिन्याची थकबाकी अद्यापही अधिकारी कर्मचारी यांना मिळालेली नाही. नोव्हेंबर, डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीचा तसेच केंद्राप्रमाणे 1 जानेवारी पासून थकबाकीसह 2% महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय हा तात्काळ निर्गमित करण्यात यावा अशी मागणी अधिकारी महासंघाने राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महागाईचा निर्देशांक वाढत असताना राज्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन या संदर्भात सकारात्मक निर्णय तात्काळ घेईल अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.